नमस्कार. मी सुभाष कर्णिक. कथाकथन श्रवण दर्शन या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत. आजच्या नवीन कथेचं नाव आहे जिसका सभी अभ्यासालय. समोर सिनेमाचं मोठं पोस्टर लावलं होतं. शाळेतून घरी जाताना जितेंद्रचं लक्ष गेलं. तो ते पोस्टर पाहत असतानाच एक पोरगा त्याच्यासमोर उभा राहिला आणि पोस्टरवरील अक्षरे वाचू लागला. तो बोलत होता DEVA, म्हणजे देवानंद, आणि VHHEDA म्हणजे वैद्य रेहमान. मागे उभे असलेल्या जितेंद्रने विचारलं, काय रे, इंग्रजी शिकतोयस? कोणत्या वर्गात आहेस? मी 7वी शाळेची परीक्षा पास झालो, फायनल नापास झालो, इंग्रजी थोडी शिकतो आहे. या पोस्टरवरून नावे ओळखता येतात का ते बघतो. छान, काय नाव तुझं? भिकाजी. शाळेत नाही जात? जितेंद्रने विचारलं. नगरपालिका शाळा 7वीपर्यंतच आहे. फायनल नापास झाल्याने 8वीत प्रवेश नाही मिळणार. जितेंद्र विचारलं, मग आता काय करतोस? माझा बाप सुतार आहे, सुतार काम करतो. ठरलेल्या वेळात असाच भटकतो. माझ्यासारखे पुष्कळ सोबते असेच भटकत राहतात. भिकाजी म्हणाला. तुला शिकायचं आहे का? होय, खूप इच्छा आहे. ठीक आहे, उद्या संध्याकाळी तू येथेच ये. मी माझ्या हेडमास्टरला विचारतो. मी 10वीत आहे, समोरच्या शाळेत जातो, जितेंद्रने सांगितले. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी दोघांची पुन्हा भेट झाली. भिकाजी, तू शाळेची 7वी पास झालास ना? तुला माझ्या शाळेत 8वीत प्रवेश मिळेल. तुझ्या शाळेचा दाखला आणि 10 रुपये घेऊन ये. मी तुला आमच्या हेडमास्टरांकडे घेऊन जाईल, जितेंद्रने सांगितलं. जितेंद्रच्या प्रयत्नाने भिकाजीला शाळेत 8वीत प्रवेश मिळाला. दिवस गेले, महिने गेले, वर्षे गेली. एक दिवस भिकाजी धावत घरी आला. बापू बापू बापू, मी 12वीची परीक्षा पास झालो, 85% मार्क मिळाले. पेढा सर्वांना देताना भिकाजी म्हणाला, बापू, मला पुढे शिकायचं आहे. अरे शिक की मग. भिकाजी म्हणाला, पण बापू, येथे कॉलेज नाही, मला शहरात जावं लागेल. शहरात? भिकू, तेथे राहणार कुठे? केवढा खर्च येईल? माझ्याकडून झेपणार नाही रे बाबा, बापू म्हणाला. भिकाजी हिरमुसला, विचारात पडला, काय करावं? यावर उत्तर सुचेना. एक दिवस तो म्हणाला, बापू, मी शहरात जाऊन चौकशी करून येतो. कॉलेज कोणतं, फी किती वगैरे समजून घेतो. बापू म्हणाला, ठीक आहे, जा, आणि हे घे 25 रुपये. मात्र काय करतोस ते कळव. आईने दिलेल्या भाकऱ्या आणि चटणी बापूने दिलेले 25 रुपये घेऊन भिकाजी निघाला. एका झोळीत त्याने आपले कपडे आणि भाकऱ्या भरल्या आणि बस स्टॉपवर उभा राहिला. बस स्टॉपजवळ 2-3 हॉटेल्स होती. भिकाजी बसची वाट पाहत उभा होता, पण बस आली नाही. एवढ्यात एक सरदारजी हॉटेलमधून बाहेर येऊन आपल्या ट्रकपाशी उभा राहिला. भिकाजीला वाटलं, हा ट्रकवाला आपल्याला शहरात सोडील काय? विचारू ते खरं. भिकाजी त्या सरदारजीसमोर उभा राहिला. दादा, तुम्ही शहरात जात आहात ना? मला घेऊन जा. सरदाराने भिकाजीला पाहिले. हा पोरगा त्याला शहरात का जातो असा प्रश्न पडला. तो म्हणाला, शहरात काय काम आहे तुझं? आई बाबाला माहीत आहे का? विचारलं का त्यांना? दादा, मी 12वी पास झालो. इथे कॉलेज नाही म्हणून बाबांच्या संमतीने शहरात जातो आहे. कॉलेजची फी, राहण्याचा खर्च याची चौकशी करून येईल, भिकाजी म्हणाला. असं होय, ठीक, तर बस केबिनमध्ये सोडून देईन तुला. शहरामध्ये रात्र होईल, पण ST स्टँडवर सोडतो. रात्री त्याने भिकाजीला उतरवलं. उतरवताना भिकाजीने त्या ड्रायव्हरच्या पायाला स्पर्श केला, नमस्कार केला. पुरा चांगला शिक, मोठा हो. सरदारजीने भिकाजीच्या डोक्यावर हात फिरवला. भिकाजी बस स्टँडमध्ये एका कोपऱ्यावरील बेंचमध्ये जाऊन बसला. भूक लागली तशी त्याने आईने दिलेली भाकर चटणी खाल्ली. तिथे नळाचं पाणी प्यायला. केव्हा तरी त्याला दुपारी बेंचवर झोप लागली.
त्याला जाग आली तेव्हा तो सकाळ झाली होती. तेथेच प्रसाधनगृहात जाऊन त्याने प्रातर्विधी आटोपले आणि बस स्टँडच्या बाहेर उभा राहिला. कॉलेजची चौकशी कुठे करायची त्याचा विचार करीत असतानाच समोर एक रिक्षा उभी राहिली. त्यातून एक वयस्कर जोडपं उतरलं. त्या पुरुषाने इकडे तिकडे बघत भिकाजीला हाक मारली. ए पोरा, एवढी माझी बॅग बसपर्यंत घेऊन चल. भिकाजीने मोठी बॅग उचलली आणि त्या जोडप्याबरोबर त्या बसपर्यंत गेला. त्याने ती बॅग बसमध्ये चढवून दिली. त्या व्यक्तीने खिशातून 5 रुपयाची नोट काढून भिकाजीच्या हातात दिली. भिकाजी त्या नोटेकडे आश्चर्याने बघत राहिला. पुन्हा बाहेर आला. भिकाजीला वाटलं आज येथे हमाली केली तर 5-25 रुपये मिळतील. निदान जेवणाची सोय होईल. पण राहायचं कुठं आणि कॉलेजचं काय असा विचारत असताना त्याला समोर चहाचं दुकान दिसलं. बाजूच्या एका टोपलीत वडे टाकले होते. तो सरळ दुकानापाशी गेला. समोर एक वयस्कर व्यक्ती उभी होती. काका, चहा द्या. किती पैसे? ती व्यक्ती उद्गारली. अरे पोरा, नवीन दिसतोस, कुठून आलास? काका, मी जालन्याजवळच्या बगेगावून आलो. अरे मी मराठवाड्यातला जालना जिल्ह्यातलास. तू येथे कशाला आलास? पळून आला नाहीस ना? त्या व्यक्तीने चौकशी केली. नाही काका, मी 12वी पास झालो. तिथे कॉलेज नाही. येथे चौकशी करायला आलो की कॉलेजमध्ये प्रवेश मिळेल काय, फी किती, राहायचा खर्च काय. अरे वा, शिकायला आलास? छान, हा घे जा. तुझी प्रमाणपत्र दाखव. भिकाजीने आपले शाळेच्या दाखला पास झाल्याचं प्रमाणपत्र वगैरे त्या व्यक्तीला दिलं. भिकाजी चहा वगैरे घेईपर्यंत त्या व्यक्तीने सारी कागदपत्र पाहिली. तुझं नाव भिकाजी ना? हे बघ, तू मला सोबत कर. सकाळी कॉलेज असतं, जवळच आहे. दुपारी माझ्यासोबत दुकानात मला सगळी मदत करायची. रात्री येथे झोपू शकतो. माझ्या जेवणाचा डबा येतो. मी तुला देईन जेवायला. काम करतोस म्हणून थोडे पैसे देईन तुला खर्चाला, ती व्यक्ती म्हणाली. भिकाजी त्याच्याकडे आश्चर्याने बघतच राहिला. आपली समस्या इतक्या लवकर सुटेल अशी त्याला अपेक्षा नव्हती. तो दुकानात शिरला. काकांच्या पाया पडला. पोरा, तू हुशार आहेस. 85% मार्क मिळवलेस. तुझे भविष्य उज्ज्वल आहे. काकाने भिकाजीला दुकानात करायची विविध कामं सांगितली. चहा कसा करायचा, बटाटे वडे कसे करायचे यावर त्याने सांगितले. 2-4 दिवसात भिकाजी कामात रुळला. रात्री काका घरी गेला की तो सारे आवरून तिथे बाकावर झोपत असे. एके दिवशी सकाळी काही मुलं दुकानावर आली. त्यांचे बोलणे ऐकून काकाने त्यांना विचारलं, कॉलेजात आला काय? ते म्हणाले, नाही काका, अजून कॉलेज सुरू व्हायचं आहे. आम्ही येथे ॲडमिशन घ्यायला गेलो. एका विद्यार्थ्याने सांगितलं. अरे, या भिकाजीला कॉलेजमध्ये जायचं आहे, बोला त्याच्याशी, काका म्हणाले. भिकाजीचे प्रमाणपत्र पाहून एकजण म्हणाला, अरे तुला आमच्या कॉमर्स कॉलेजमध्ये लगेच प्रवेश मिळेल, चल आमच्यासोबत. काका म्हणाले, भिकाजी जा यांच्यासोबत. भिकाजी त्या मुलांसोबत कॉलेजमध्ये गेला. त्याचे प्रमाणपत्र पाहून त्याला लगेच ॲडमिशन मिळाली. काही दिवसांनी कॉलेज सुरू झालं. सकाळी भिकाजी कॉलेजला जाऊ लागला. तिथून दुपारी आला की काकांसोबत त्याच्या जेवणाच्या डब्यात तो जेवत असे. दिवसभर दुकानावर काम चालू असे. हळूहळू भिकाजी रुळला. चहा, बटाटे वडे वगैरे त्यालाही करता येऊ लागल्याने काका खुश झाला. दर महिन्यात तो भिकाजीला पैसे द्यायला लागल्याने भिकाजीला वह्या पुस्तकांवरचा खर्च करता येईल. दिवस गेले, महिने गेले, वर्षे गेली. भिकाजी BComच्या शेवटच्या वर्षात होता. कामे करून तो अभ्यासही करत असल्याने दरवर्षी तो चांगल्या मार्काने उत्तीर्ण होत असे. शेवटच्या परीक्षेचे 2-3 महिने राहिले होते. दुपारी काका घरी गेला असताना भिकाजी एकटाच दुकानात होता. तेवढ्या 3 व्यक्ती तिथे आल्या. भिकाजीला पाहताच एक व्यक्ती आश्चर्य म्हणाली, अरे तू येथे काय करतोस, काम करतोस? होय सर. भिकाजीच्या कॉलेजचे उपप्राचार्य सदावरती उभे होते. चहा घेता घेता त्यांनी भिकाजीची सगळी चौकशी केली. ते म्हणाले, उद्या कॉलेजमध्ये पिरियड संपले की मला येऊन भेट. तेवढ्यात काका आले. भिकाजीने काकांना सांगितले, काका हे आमचे प्राध्यापक सदावर्ते. काकाने त्यांना नमस्कार केला. प्राध्यापक म्हणाले, काका हा भिकाजी हुशार आहे. BComची फायनल परीक्षा जवळ आली आहे. त्याला 2 महिन्यासाठी सोडता काय? काकाने म्हणजे काय करू मी सर?
प्राध्यापक म्हणाले, मी त्याला 2 महिने आमच्या हॉस्टेलवर ठेवतो, त्याची काळजी घेईन, परीक्षा झाली की तो परत येईल. काका म्हणाले, चालेल चालेल सर, मुलगा खूप हुशार आहे, मेहनती आहे. दुसऱ्या दिवसापासून भिकाजी कॉलेजच्या हॉस्टेलवर राहू लागला. त्यामुळे त्याला अभ्यासाला भरपूर वेळ मिळाला. परिणाम, तो BCom परीक्षा पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाला. त्यानंतर प्राध्यापक सदावर्ते यांच्या मार्गदर्शनामुळे तो MCom पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाल्याने त्याला त्याच्या कॉलेजातच सहाय्यक प्राध्यापकाची नोकरी लागली. भिकाजी आयुष्यात स्थिरावला. 3-4 वर्षे गेली. लग्न झालं. आईबाबांना त्याने शहरात आणले आणि बहिणीचा विवाह करून दिला. जितेंद्रची गाडी गावात शिरली तेव्हा शेजारी बसले त्याची पत्नी मनीषा म्हणाली, आपण किती वर्षांनी गावात येत आहोत? होय, 3 वर्षांहून जास्त काळ गेला. आप्पांचं निधन झाल्यावर आपण बंगला बंद करून ठेवला. त्यानंतर इकडे येणं झालंच नाही, जितेंद्र म्हणाला. गाडी जाताना मनीषा म्हणाली, थांब थांब, हे बघ ही पाटी, जिसका सभी अभ्यास आले. काय नाव दिलं यांनी? जितेंद्रने गाडी थांबवली. अध्यापक मनीषा, तुमचं बरं लक्ष गेलं त्या अभ्यासिकेवर. मनीषा म्हणाली, मला आश्चर्य वाटतंय की असे नाव का दिले असेल त्या अभ्यासिकेला. जितेंद्रने विचारले, वेळ आहे आपल्याला भरपूर, जायचे का त्या अभ्यासिकेत? ते दोघे अभ्यासिकेत शिरले. दोघे जिना चढून वर गेले. समोर बसलेल्या व्यक्तीला पाहून मनीषा एकदम म्हणाली, सर सर तुम्ही येथे? जितेंद्रने आश्चर्य विचारले, तुझी ओळख आहे? मनीषा म्हणाली, होय, हे प्राचार्य सदावर्ते सर, आपल्या शहरातील कॉमर्स कॉलेजचे प्राचार्य. नमस्कार सर. मी प्राचार्य म्हणाले, नमस्कार, मी ओळखतो तुम्हाला मनीषा मॅडम, शैक्षणिक कार्यशाळेत आपली बऱ्याच वेळा भेट झाली. पण आज तुम्ही येते कसे? मनीषा म्हणाली, सर प्रथम ओळख करून देते, हे माझे पती जितेंद्र पाटील, एका कंपनीत महाव्यवस्थापक आहेत. जितेंद्र म्हणाले, नमस्कार सर. प्राध्यापकाने विचारलं, आज काय काम काढलं? जितेंद्र त्यांना म्हणाला, सर मी इथलाच राहणार आहे, वडिलांचा बंगला आहे, ते गेल्यावर बंगला बंदच आहे, 3 वर्षांनी बघायला आलो. मग सरांनी विचारलं, अभ्यासिकेत काय कुणाला प्रवेश द्यायचा आहे का? मनीषा म्हणे, नाही नाही सर, नाही. अभ्यासिकेची पाठी वाचली, जिसका सभी अभ्यास आले. आश्चर्य वाटलं म्हणून उत्सुकतेने आलो. त्यामध्ये मोठी कहाणी आहे, सर म्हणाले. भिकाजी सुतार इथलाच. तो MCom झाल्यावर माझ्या कॉलेजमध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून नेमला. 3-4 वर्षे तो छान शिकवत होता. एके दिवशी तो पत्नीसह माझ्या घरी आला. दरवाजात सकाळी भिकाजी, त्याची पत्नी रमा यांना पाहून सर्वांना आश्चर्य वाटलं. भिकाजी, आज सकाळी सकाळी? होय सर, मला तुमच्याशी बोलायचं होतं. सर, गेल्या 7-8 वर्षापासून तुमच्या प्रेमाच्या छायेखाली आणि मार्गदर्शनाखाली एका हॉटेलवर काम करणारा भिकाजी नावाचा पोरगा BCom झाला, MCom झाला आणि आता प्राध्यापक होऊन आयुष्यात स्थिरावला. सर म्हणाले, भिकाजी, तू नुसता स्थिरावला नाहीस, नावाजला आहेस, विद्यार्थ्यांमध्ये तू लोकप्रिय आहेस. सरांनी कौतुक केले. सर, तुम्ही म्हणता ते खरं आहे, मी आयुष्यात स्थिरावला आहे, त्यामुळे माझे मन माझ्या मागील आयुष्याचा विचार करायला लागलं आहे. सर, एका हिंदी सिनेमाच्या पोस्टरसमोर उभ्या असलेल्या एका साध्या मुलाला जितेंद्र दादाने शाळेत प्रवेश मिळवून दिला. तेव्हापासून आजपर्यंत कितीतरी जणांनी माझ्या आयुष्याला हातभार लावला, अगदी तुमच्यापर्यंत सर्वांनी. मग मी विचार करतोय की मी समाजाला काय देऊ शकू? सर, माझ्या गावात माझ्यासारखी निरर्थक येणाऱ्या मुलांना मदत करायची, मार्गदर्शन करायचं, शिक्षण द्यायचं असं मी ठरवलं आहे. म्हणून माझ्या येत्या नोकरीतून मुक्त होऊन माझ्या गावाकडे परत जायचं ठरवलं आहे. यास माझी सुविद्य पत्नी रीमा हिने साथ द्यायचं मान्य केलं आहे. जितेंद्र त्या दिवशी मला सांगितल्याप्रमाणे भिकाजी आणि रमा या गावात आले. सर म्हणायला लागले, जितेंद्र, एक
भिकाजीने एक छोटा वर्ग सुरू केला. कोणाकडून फी घेतली नाही. तुम्हाला द्यायचे ते पैसे पेटीत टाका असं सांगितलं. हळूहळू मुलांची संख्या वाढली. गेल्या वर्षी या दोघांनी शिकवलेल्या एका विद्यार्थ्याला तालुक्यात 10वीच्या परीक्षेत पहिला आला. तेव्हापासून विद्यार्थ्यांची गर्दी झाली आणि मोठी जागा घेऊन अभ्यासाला सुरू केलं. पण सर, तुम्ही येथे कसे आलात? मनीषाने विचारलं. मनीषा, गेल्या वर्षी मी निवृत्त झालो. माझा मुलगा लखनौला आहे, मुलगा हैदराबादला. इथे जाऊन काय करायचं? याऐवजी भिकाजीच्या मदतीला यावं असं आम्ही दोघांनी ठरवलं. मुलांनी परवानगी दिली. फक्त एक अट घातली. वर्षातला एक महिना आम्ही दोघांकडे जाऊन राहायचं. तेवढ्यात वर्ग संपवून भिकाजी तिथे आला. त्याने समोर पाहताच म्हणाला, दादा दादा तू 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 तुम्ही 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 तो त्यांच्या पाया पडला. जितेंद्रने त्याला उठून आपल्या मिठीत घेतलं. भिकाजी, तू खूप मोठी मजल मारलीस. अभिनंदन हा शब्द तोकडा आहे रे. दादा, हे सारं तुमच्यामुळे. तुम्ही मला योग्य दिशा दाखवली, भिकाजी म्हणाला. आणि तू दमदार पावले टाकलीस, मनीषा म्हणाली. पण काय रे, या अभ्यासाला तू नाव असं अपरिचित काय दिलंस? भिकाजी म्हणाला, मला उपकृत करणाऱ्यांचं नाव आहे. जी म्हणजे तुम्ही जितेंद्र दादा. स म्हणजे सरदारजी, याने मला शहरात पोचवलं. का म्हणजे काका, त्यांनी मला आधार दिला, जागा दिली. आणि स म्हणजे सदावर्ती सर. आणि मनीषा म्हणाली, आणि भी म्हणजे भिकाजी. अच्छा, सगळी अद्याक्षरे जी स का स भी. सुंदर सुंदर. भिकाजी, तुला आमच्या मनपूर्वक शुभेच्छा, जितेंद्र म्हणाला. पायऱ्या चढशील, तू आणखी यशाच्या पायऱ्या चढशील. पण अजून कितीतरी जणांना यशाच्या मार्गावर पोहोचवशील. यशस्वी भव, यशस्वी भव. जितेंद्राने शुभेच्छा व्यक्त केल्या. धन्यवाद.